तयारी केली जाते त्याच्याकरता नारळ वेळा ठेवून या कामाच्या ठिकाणी तुमचं सान्निध्य करायला भेटतं आणि हे कार्य जे आहे हे निर्विघ्नपणे तुमच्याकडनं करून घ्या असं तुम्ही नारळ वेळा बोलवणार. त्याच्यानंतर संकल्प झाला. संकल्प म्हणजे काय, हे जे काही मंदिर आहे शास्त्राप्रमाणे माहितीचा असणारा जो काही परिवार आहे ह्या परिवाराची स्थापना झाली त्यावर्षी आणि त्या स्थापनेच्या वर्धापना दिनानिमित्त आज जे आहे देवी याग म्हणजे देवीच्या मंत्राचा जप होम सग्रह पक्षाने करतो असं संकल्प केला. का करावं हे, तर जसं आपला आपण वाढदिवस साजरा करतो, आपला वाढदिवस तो वेगळ्या पद्धतीने आपण साजरा करतो, पण देवदेवतांचा वाढदिवस जो आहे त्याच्या पाठीमागे वाढदिवस साजरा करण्या पाठीमागे अजून सुद्धा काही काम नियोजन आहे. वर्षभर आपण देवदेवतांच्या चरणात ठिकाणी जे जे उत्सव असतात, पूजा असतात, जे जे त्याच्या वेळेला ज्या ज्या महिन्यात जे जे करायला पाहिजे ते त्याचे सगळे उत्सव असतात. ह्या उत्सवामध्ये किंवा रोज केली जाणारी जी काही पूजा अर्चा आहे ह्या पूजा अर्चेमध्ये मनुष्य स्वभावाला अनुसरून भरपूर प्रकारचे अपराध होत असतात. सुख मागण्याचा तर ह्या सर्वांची निवृत्ती व्हावी आणि त्या देवतेचं कलाभिवृद्धी व्हावी. कलाभिवृद्धी म्हणजे आपण येऊन देवाच्या समोर नारळ विडा ठेवतो, आपण आपलं मागणं देवासमोर मागतो. ते मागणं तिला परिपूर्ण करण्याकरता तिची एक प्रकारची शक्ती तिला कमी म्हणजे शक्ती वापरावी लागते. जसा तुम्हाला एक साधं उदाहरण देतो. मोबाईल असतो आपला, रोज त्याला चार्ज करावा लागतो का नाही, तरच तो दिवसभर एक मेसेज गेला की त्याची शक्ती थोडी कमी होते. तुम्ही व्हिडिओ कॉल केला तर त्याची अजून शक्ती कमी होते. तसंच देवतेची आपण जेव्हा भक्ती करू तेव्हा तिची शक्ती वाढणार आणि ती शक्ती वाढल्यानंतर यथा योग्य प्रमाणाने ती ज्याला ज्याला जे जे फळ द्यायचं असेल ते फल ती शक्ती वापरून ती देणार. हेच कलियुगात सांगितलेलं आहे. कलियुगात देवतांनी काय सांगितलं, तुम्ही भक्ती करून मला काहीतरी द्या. गीतेमध्ये सुद्धा त्यांनी सांगितलं मला तुम्ही दिल्याशिवाय मी तुम्हाला देणार नाही. आपण देवतेला काय देऊ शकतो, फक्त एक भक्ती देऊ शकतो. पैसा अडका देऊ शकतो का, धनधान्य देऊ शकतो का, कुठचंही याच्यातलं त्याला देऊ शकत नाही, कारण त्यानेच आम्हाला हे दिलेलं आहे. हे सुद्धा आम्ही फुल देवावर घालणार, ते देवानंच आम्हाला फुल दिलेलं आहे, त्याच त्याला आम्ही समर्पण करतो. फक्त भक्ती ही आमच्या शरीरातून त्याला आम्ही समर्पण करण्याची एकच गोष्ट आमच्याकडे त्याने ठेवलेली आहे, तर ती भक्ती आपणाला द्या असं देवतेने सांगितलेलं आहे. तसं वर्षभर जी भक्ती त्या देवतेच्या चरणाच्या ठिकाणी कराल तितकी देवतेच्या ठिकाणी कलाभिवृद्धी होणार आणि ज्या वेळेला तुम्ही नारळ घेऊन काय तुमचं असेल ते मागणं देवीच्या समोर उभं राहणार तेव्हा ती परिपूर्ण करण्याची शक्ती त्या देवतेच्या ठिकाणी तुम्ही भक्ती केली तर असणार, तरच ते फलद्रूप होणार. आणि ते जे एकंदर हे मंदिर जे आहे हे मंदिर स्वच्छ व्हावं, शुद्ध व्हावं, पुनीत व्हावं यासाठी वर्धापन दिन करा. नाहीतर काही मंदिराने बघतो आम्ही फक्त वर्धापन दिन म्हणून असतो, त्या दिवशी लोक दुपारी जेवतात आणि देवाची ध्यान नाही, धारणा नाही, कुठल्याही प्रकारची. सकाळी आलो ज्या जगात वाईट गोष्टी म्हणून चाललेल्या आहेत त्यांच्या गप्पा मारल्या, मंदिरात आल्या, एकामेकांची तासंपट्टी केली, ह्या घरात हे चालतं त्या घरात ते चालतं असं म्हणून गप्पा मारल्या आणि घरी गेले, याचा काहीही फायदा नाही. मंदिर हे कशा करता आहे, मंदिरात आल्यानंतर आपण घरी 5 वेळा नामस्मरण जर करत असेल तर मंदिरात आल्यानंतर 500 वेळा नामस्मरण करायला पाहिजे. प्रत्येकाला नामस्मरण करण्याची जागा म्हणजे मंदिर आहे.
पवित्रता राखण्याची जागा म्हणजे मंदिर आहे. या मंदिरात येऊन आपल्याला नामस्मरण किंवा देवांची जर गप्पाच मारायचे असतील तर देवांच्या कथानकाच्या गप्पा मारा. त्याच्यामुळे देवीची कला वाढणार आहे. ह्या सगळ्या घरगुती सांसारिक जी विपष्ट आहे त्या ऐकून देवीचे कला वाढणार नाहीये. त्या आपल्याला आपल्या घरात बसून सुद्धा गप्पा मारता येतात. बाकी त्याच्याकरताचा उहाटा म्हणून वेगळी व्यवस्था जुन्या पूर्व काळामध्ये होती. तिथे या सर्व गप्पा चालत होते. पण मंदिरात आल्यानंतर आपण काय करावं तर हे नामस्मरण करावं किंवा देवीचं कलाभिवृद्धी व्हावी ह्या अर्थाने काहीतरी आपण केलं पाहिजे. रोज देवीचं आपल्या गावात मंदिर आहे, देवी आलेली आहे किंवा कोण जो देव आलेला आहे आपल्या गावात आपलं भाग्य आहे. तर मंदिरात दिवसातनं एकदा तरी जावं, देवाचं नमस्कार करू. 10 प्रदक्षिणा, 2 प्रदक्षिणा, 1 प्रदक्षिणा अशी जर रोज आपण भक्ती केली. म्हणजे आमचा एक मित्र आहे ते सांगत होते पडल्यानंतर तेल लावून उपयोग नाही. आधीपासूनच जर तेल लावून ठेवलं तर पडल्यानंतर जास्त खर्च होतो. तसं जर आधी आपण भक्ती करून ठेवली तर आपल्यावर येणारी जी काही संकट आहे त्याला तोंड देण्याचं सामर्थ्य आपल्यामध्ये निर्माण होतं. तहान लागल्यानंतर विहीर मारून काही उपयोग नाही. आता आपण जेव्हा फिरत असतो तेव्हा बाह्य शक्ती भरपूर प्रमाणात आपल्यावर आक्रमण करत आहे हे आपल्याला दिसतं. पण त्याच्यापासून आपल्या कुटुंबाचं आपल्या मुलाबाळाचं संरक्षण आपल्याला मिळालं पाहिजे. तर आपली भक्ती हीच आपल्याला करायला पाहिजे. भक्तीशिवाय आपल्याकडे शक्ती येणार नाही आणि शक्ती आल्याशिवाय आपण त्याला तोड देऊ शकणार नाही. याच्याकरता सर्वांनी हा विचार करा. तुम्हाला सांगतो मी सुद्धा तेच करतो. पण आपण सर्वांनी मिळून हे सगळं सुधारण्याची गरज आहे. आता वैचारिक प्रत्येक जण सुशिक्षित झालेला आहे. प्रत्येकाने आपापला विचार करून यथाशक्ती ह्या पद्धतीने रोज जर आपलं अनुष्ठान, आपलं नामस्मरण, आपलं भजन पूजन ठेवलं, दररोज संध्याकाळी आकार वेळेला स्तोत्राधिकांचा पाठ करून ठेवला तर आपल्या मुलांना ते संस्कार मिळणार आहेत. आणि ह्या सर्व कुटुंब पद्धती संस्कारित जर झाली तर ह्या एक भारत एक है, हिंदू एक है म्हणायला वेळ लागायचा नाही. सगळेजण एकत्र येणार आणि ह्याच मार्गाने गेलो तर एकत्रीकरण होणार आहे. असं हे सर्वांनी जाणून घ्यायचं आणि आपली भक्ती कशी आहे, नामस्मरण कसं आहे हे आपण बघायचं. पण करा. जय जगदंब. आता